मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेलं गोसीखुर्द धरण, त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि वैनगंगा ही भंडारा सह गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून वाहते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन याच वैनगंगा नदीवर झालेलं आहे आणि वैनगंगा नदीच्या काठावरील गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला विभागणाऱ्या या सीमेवर आहे आणि या ठिकाणी वैनगंगा नदीचं हे रौद्र रूप तुम्ही बघू शकता। कशा पद्धतीने वैनगंगा भरून वाहत आहे आणि इथून थेट आष्टीला जाऊन ही प्राणहिता नदीचा उगम होतो। त्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगाचा संगम होतो आणि तिथून प्राणहिता पुढे जाते। त्यामुळे हे संपूर्ण पाणी वैनगंगेचं जे आहे पुढे थेट महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत, तेलंगणाच्या सीमेपर्यंत जाणार आहे आणि 150 किलोमीटरच्या पट्ट्यातील वैनगंगेच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। पाऊस अजूनही पडतच आहे, त्यामुळे पूर परिस्थिती जी आहे गंभीर होऊ नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। पाण्याचं आपण विसर्ग कशा पद्धतीने आहे बघू शकतो। आपण एक रौद्ररूप धारण केलेलं आहे वैनगंगेनं आणि पुढे याच वैनगंगेवर आधारित प्राणहिता नदी आहे। त्यामुळे एकूणच ही पूर परिस्थिती आहे। काही मार्ग आज गडचिरोली जिल्ह्यात कोरची कुरखेडा तालुक्यातले तब्बल 10 मार्ग या पूर परिस्थितीमुळे बंद पडले होते। वेगवेगळे जे लहान नदी नाले आहेत त्यावर आधारित लहान पूल आणि रपटे हे पाण्याखाली गेल्यामुळे मार्ग बंद आहेत। त्यामुळे एकूणच या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकलेलं आहे। प्रशासनाचं आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी तयार आहे। जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांनी नागरिकांना खबरदारी घेऊन आपला जीव वाचवत सतर्क राहा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे पुलावर जर पाणी असेल तर त्यातून वाट काढू नका असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे। त्यामुळे पाऊस थांबला तरच ही परिस्थिती नॉर्मल मोडवर येऊ शकते। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।